तर मराठी माणूस दोन्ही ठाकरेंकडे फार आशेने पाहतोय. भांडत राहिलो तर इतिहास दोन्ही ठाकरेंना क्षमा करणार नाही, असं प्रकाश महाजन यांनी म्हटले. ठाकरे मनसे युतीसाठी प्रकाश महाजन आग्रही आहेत. मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली, जर तुम्ही ती पेलली नाही, तुम्ही ती स्वीकारली नाही, तर इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की ओळखा. जर आज मराठी भाषेचं रक्षण नाही केलं, आज मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण नाही केलं, तर मराठी माणूस 100 वर्ष मागे ढकलला जाईल. हो, ज्या मेळाव्यात स्वतःला शिवसेना म्हणून घेता, धनुष्यबाण लावता, तिथे हिंदीच्या शक्तीविरुद्ध एक शब्द उच्चारला जात नाही. मग ही जबाबदारी कुणावर आहे? ही जबाबदारी राज ठाकरेवर, राज ठाकरेच्या सैनिकावर आहे. म्हणूनच आम्हाला यांच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. पण समजा हे जर का उभा राहिले नाहीत, एकत्र आले नाहीत, तर या दोघांचंही भवितव्य काय असेल काका? मी भविष्यवेत्ता नाही आहे, पण मी म्हणलं ना, मराठी माणूस निराश होईल, हताश होईल आणि परिस्थितीला शरण